पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन 1999-2000 या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महापालिका कायद्यानुसार वर्षाची वर्षाला लेखापरीक्षण झालं पाहिजे आणि ते अहवाल स्थायी समितीच्या मान्यतेने करदात्या नागरिकांना पाहण्यासाठी किंवा त्याचं निरीक्षण करण्यासाठी ते उपलब्ध करून दिले पाहिजेत. अशा प्रकारची कायद्यात तरतूद असताना 106 प्रमाणे वर्षाची वर्षाला हे लेखापरीक्षण करून जनतेसाठी ते खुलं केलं पाहिजे. अशा प्रकारची कायद्यात तरतूद असताना या महानगरपालिकेचं लेखापरीक्षण होत नव्हतं. 1982 ते 99-2000 पर्यंत हे ऑडिट होत नसल्यामुळे माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका मी दाखल केली आणि त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या आयुक्तांना, तत्कालीन आयुक्तांना, तत्कालीन लेखापरीक्षकांना घरी बसवलं पाहिजे. अशा प्रकारचे कडक ताशेरे मारून 18 वर्षाचं लेखापरीक्षण 1 वर्षामध्ये करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये हजारो कोटीचे आक्षेप त्यामध्ये नोंदवण्यात आले. आक्षेपाधीन रक्कम ठेवण्यात आली, वसूलपात्र रक्कम ठेवण्यात आली आणि सन 2000 या वर्षी मी जी काही जनहित याचिका दाखल केली होती त्या याचिकेतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचं देखील एक कलम 108 प्रमाणे विशेष लेखापरीक्षण करण्यात आलं आणि या विशेष लेखापरीक्षणामध्ये जवळपास 17 कोटी रुपये वसूलपात्र रक्कम आणि आक्षेपाधीन रक्कम 5 कोटी अशी मिळून 22 कोटी रुपये रक्कम त्यामध्ये आक्षेपाधीन रक्कम ठेवण्यात आली. अंतर्गत लेखापरीक्षण जे 106 अन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं व्हायला हवं आणि ते वर्षाची वर्षाला व्हायला हवं, त्या अंतर्गत लेखापरीक्षणाच्या संदर्भातली माहिती मुख्य लेखापरीक्षकांना मागितली असताना अत्यंत गंभीर आणि स्फोटक अशा प्रकारची माहिती परवा मला मिळाली. त्यामध्ये जवळपास 139 कोटी रुपये वसूलपात्र रक्कम त्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. 1726 इतकी रक्कम आक्षेपाधीन ठेवण्यात आलेली आहे आणि रेकॉर्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे आक्षेपाधीन रक्कम जी आहे ती जवळपास 4,369 कोटी रुपयाची रक्कम रेकॉर्डच महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागांनी ऑडिट डिपार्टमेंटला दिलं नाही आणि म्हणून ती आक्षेपाधीन रक्कम ठेवलेली आहे. याची एकूण रक्कम जर पाहिली तर जवळपास 6,257 कोटी रुपये 1,58,085 इतकी रक्कम वादाच्या भोवऱ्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भात महानगरपालिकेचे माननीय महापौर, नवनियुक्त महापौर, माननीय सभापती, माननीय आयुक्त, माननीय प्रशासन अधिकारी, माननीय मुख्य लेखापरीक्षक, माननीय सत्तारूढ पक्ष नेते, माननीय गटनेते सर्व, तसेच माननीय विरोधी पक्ष नेते या सगळ्यांना आज आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात एक तर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. इथल्या प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी मिळून या महानगरपालिकेची प्रचंड लूट केलेली आहे. जवळपास 4,500 कोटीपेक्षा अधिक देणे महानगरपालिका आहे. महानगरपालिका एका बाजूला कर्ज काढत आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी देय रक्कम जी आहे ती महापालिका संबंधित ठेकेदारांना देय रक्कम देण्यासाठी नाही आहे. ज्या काही महानगरपालिकेच्या FD आहेत, ठेवी आहेत, त्या मोडण्याचा सपाटा महानगरपालिकेने लावलेला आहे. अशा स्थितीमध्ये ऑडिटच्या संदर्भात या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रशासनाने, इथल्या महापौरांनी, लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घेऊन यामध्ये 8 दिवसाच्या आत कायद्याप्रमाणे उचित कारवाई करावी अशा प्रकारची आज आम्ही मागणी केलेली आहे. अशा प्रकारची मागण्याची पूर्तता जर झाली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील आणि त्याची सर्वस्व जबाबदारी या महानगरपालिकेचे आयुक्त, इथले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची असेल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. आपली मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचे पाऊल काय असणार आहे आपलं? नाही, सांगितलं ना की या पत्रामध्येच आम्ही नमूद केलेलं आहे की जर 8 दिवसामध्ये याच्यामध्ये जर तुम्ही कायद्याप्रमाणे योग्य वेळेत कारवाई केली नाही तर पुन्हा एकदा आम्हाला उच्च न्यायालयाकडे जावं लागेल आणि न्याय मागावा लागेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महानगरपालिकेचं प्रशासन आणि इथल्या लोकप्रतिनिधींची असेल.